ते त्याला ते खूप आवडले. म्युझियमच्या बाहेर बसलोय आता, खूप थकलोय त्यामुळे थोडंसं इथेच नाश्ता केलाय, पाणी पिलंय आणि बसलोय आराम. रेयांश पण थकलाय. चलो जाना है, चलो 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 चलो, फिर रुक जाओ यहीं पे. चलो मम्मा गई. हाँ. बाहुबली. इथे म्युझियम मध्ये असे फिल्म पण दाखवतात, त्या सगळ्या चित्रांच्या माहितींची चालू असते, अशी सगळी माहिती पण आहे दाखवतात ते. पेंट्स अँड ड्रॉइंग गॅलरी. अमृतसरचं सुवर्ण मंदिराचं चित्र आणि त्याची माहिती पण दिलेली आहे सगळी. स्वास्थ्य के लिए प्रार्थना. फोटोग्राफी के लिए भी पासेस लगते हैं यहाँ पे. कॉइन की गैलरी है. फोटोग्राफी करायची असेल तर पासेस लागतात. आणि ही नाण्यांची गॅलरी आहे. आता वेगवेगळ्या काळामध्ये असणारी वेगवेगळी नाणी, त्यांची नावं वगैरे माहिती सगळी दिलेली असते इथे. आणि खूप अशा जुन्या प्रकारची नाणी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आहत नाणी असं म्हणतात. पंच मेकर्स कॉइन्स, याची सगळी माहिती पण दिलेली आहे. जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना फार उपयोगी. कोणत्या काळामध्ये कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये जो उल्लेख आहे, लक्षणाध्यक्ष अधिकारी राज्याच्या तर्फे नाणी तयार करत असे. रूपदर्शकाचा उल्लेख आहे. हे पहा वेगवेगळ्या काळातली नाणी,
मौर्य काळातली, उत्तर भारतातील मौर्य काळातली नाणी आहेत ही, याची पण माहिती दिलेली आहे. इंडो ग्रीक नाणी आहेत ते, इंडो ग्रीक काळातली. काही गोल आहेत, काही चौकोनी आहेत, खडबडीत आहेत नाणी. पहा, हे आहे इंडो ग्रीक, इंडो सिथियन, इंडो पर्शियन नाणी आहेत ती सगळी माहिती दिलेली आहे. इंग्रजी आणि मराठीमध्ये माहिती दिलेली आहे. अलेक्झांडरच्या काळातली नाणी. ही बहुधा क्षत्रप नाणी म्हणतात त्याला, गोल आहेत नाणी. क्षत्रप. प्रत्येक नाण्याची माहिती दिलेली आहे. जितकी नाणी आहेत तेवढे नाण्याची माहिती दिलेली आहे तिथे. क्षत्रप नाणी म्हणतात त्याला. शक राज्यकर्त्यांची शाखा होती. यात गोलच नाणी आहेत, त्याच्यावर काही प्राण्यांची चित्रही दिसत आहेत. नाण्यांची माहिती आहे ही सगळी. कुशाण या काळातली नाणी आहेत ही. कुशाण काळातली पहिली सोन्याची नाणी आहे, चमचमणारी. त्या काळातल्या जमातींनी वापरलेली. नाण्यांचे बदलते रूप पाहूया आपण. चेंजिंग फेसेस ऑफ कॉइन्स, की 2000च्या सालातलं नाणं, नंतर 1900, 1800, 1500, 1400, 1300, अशा प्रकारे जसा काळ बदलला आहे तसं नाणी बदलत गेलेली आहे. पहा, इथे दिलेली आहेत. 20 पूर्वच्या काळापासून दिलेली आहेत ही नाणी. ईसा पूर्वची पण आहे तिथे. पुन्हा वरती जाऊया. आजच्या काळातली ही नाणी सुद्धा आहेत. नाण्यांचं असं बदलतं. गुप्त आणि गुप्त कालखंडानंतरची नाणी. तिथे कालखंड पण दिलेला आहे त्यांचा. नाणी कशा प्रकारची आहेत नाण्यांवर. मुद्रा आहे, सोने, चांदी वगैरे धातूंची ही नाणी आहेत. गुप्त कालखंडातली. इतिहासाचा अभ्यास असेल तर हे लक्षात येईल आपल्या. इथे माहिती पण दिलेली आहे. गुप्त कालखंड किंवा गुप्त राजवंशाची माहिती दिलेली आहे. तो आहे 4 आणि 6व्या शतकाचा हा कालखंड आहे. गुप्त राजवंशाची नाणी माहिती सगळी दिलेली आहे. आणि गुप्त कालखंडानंतरची पण नाणी दिलेली आहे तिथे. यानंतर पाहूया आपण दख्खनी आणि दक्षिण भारतीय नाणी. त्याचा पण कालखंड दिलेला आहे. पहा, या प्रकारची नाणी, नाण्यावर चित्र आहे. नाणी ओबडधोबड आकाराची, वेगवेगळा आकार आहे. गोल नाही आहेत, काही चौकोनी पण आहेत, काही तुटकी पण सापडलेली आहेत. पहा, हे आहे दख्खन आणि दक्षिण भारतातली नाणी. मौर्य साम्राज्याच्या नंतरचा कालखंड आहे हा. तामिळी, कन्नड, देवनागरी लिपीचा वापर आहे. अशा प्रकारची चित्र आहेत त्यावर, किंवा ठसे म्हणूया अशा प्रकारचे. पल्लवच्या काळात. नंतर पाहूया दिल्लीची सल्तनत. दिल्ली सल्तनत आणि प्रांतीय सल्तनत या काळातली नाणी दिलेली आहे तिथे. आणि अशा प्रकारचं मुघलकालीन नाणी आहेत ही. असं म्हणूया, सोन्याची, चांदीची.
माहिती दिलेली आहे त्याची. दिल्ली सल्तनत आणि प्रांतीय सल्तनत. अशा प्रकारे इथे भिंग पण लावलेले आहेत. त्या भिंगाच्या सहाय्याने आपण त्या नाण्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करता येतो. भिंगाच्या सहाय्याने पण. मुघल कालखंड अशा प्रकारे गोल पण वेगळाच आकार आहे त्याचा, षटकोनीसारखा. सोन्या चांदीचीच नाणी आहेत ही. अतिशय दुर्मिळ असा खजाना आहे. काही अंडाकृती, चौकोनी, गोल, काही वेगळाच धातू दिसतोय. जहांगीरच्या काळातले कॉइन्स. पाहूया मुघल नाणी. 16व्या ते 19व्या शतकाचा हा कालखंड मुघल कालखंड आहे. बाबराने मुघल साम्राज्य उभारलं. हा झाला मुघल साम्राज्यानंतरचा स्वतंत्र शासकांची नाणी आहेत. म्हणजे मुघल कालखंड संपल्यानंतरचा जो कालखंड सुरू झाला त्या काळात अशा प्रकारची नाणी होते. हे वेगवेगळे धातू दिसत आहेत. आकारे गोल जास्त आहे. माहिती पण दिलेली आहे जी मुघल साम्राज्यानंतरचं कालखंड 17वे ते 19व्या शतकापर्यंतचा कालखंडातली नाणी आहेत ही. 17वे ते 19व्या शतक. ह्यात मराठा कालखंडाची नाणी पण येतात. छत्रपती शिवाजी महाराजांची त्या काळातली शिवराई. इंडो युरोपीय आणि इंडो ब्रिटिश नाणी. इंडो युरोपीय आणि ब्रिटिश कालखंडातली नाणी. हे पहा, हे नाणं आहे ब्रिटिश कालखंडातलं. सोनं, चांदी आणि आणखी काही धातू आहेत. माहिती दिलेली आहे छान. भारतातील युरोपीय व्यापारी कंपन्यांच्या ज्या आल्या होत्या सुरुवातीला, ईस्ट इंडिया कंपनी आणि इतर ज्या कंपन्या आल्या त्यांची ती वेगवेगळ्या प्रकारची नाणी आहेत. इंडो ब्रिटिश नाणी म्हणतात 19व्या आणि 20व्या शतकातली. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर हे संपलेलं आहे. यानंतर स्टेट जे होते, रियासत, संस्थान, त्यांची नाणी बघूया आपण. अशा प्रकारे रियासतींची नाणी. चलनी नोटा. भारतातले पहिलं कागदी चलन सुरू झालं 1770ला. कास्ता गायब झाले. आपली भारताची मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक नोटा छापली. ही सगळी माहिती दिलेली आहे इथे. नोटा जुन्या काळातल्या कालखंडही दिलेला आहे तिथे. 1849ची, 1865ची, नंतर 1843, 1847, 1855, 1840. हे चेकबुक आहे त्या काळातलं. किंग ऑफ जॉर्ज इश्यूड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1938चा आहे चेकबुक. ₹15 नोट आहे 1840ची. नंतर 1861ची ₹500 नोट.
नंतर 500 रुपयाची नोट आहे 1843ची. नंतर बँक ऑफ मद्रासची नोट आहे ही 1843 ते 1861, 100 रुपयाची. ही नोट आहे बँक ऑफ वेस्टर्न इंडियाची 1842 ते 1845चा कालखंड आहे त्याचा. 5000 रुपयाची नोट आहे. पॅट्रियट नोट ऑफ किंग जॉर्ज 1910 ते 1936चा कालखंड. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नोट आहे 1951, 10 रुपयाची नोट आहे ही. बँक ऑफ हिंदुस्तान 1831, 1700. तर किंग जॉर्ज 1936. तर 500 रुपयाची नोट आहे महात्मा गांधीजी. नंतर 100 रुपयाची नोट, 20 रुपयाची फोन या प्रकारचं हे नाणं आहे छोटंसं सोन्याचं. व्यक्तिचित्र असलेली नाणी पॅट्रियट. याच्यावर व्यक्तीचं चित्र, चेहरा अशा प्रकारची नाणी आहेत ही. राज्य आणि श्रद्धा या नाण्यांवर व्यक्त झालेल्या आहेत. जेव्हा पैसा अस्तित्वात नव्हता हा वस्तुरूप पैसा वापरत, अशा वस्तूंचा पैसा म्हणून वापर करत. शंख, शिंपले, रंगीत दगड, चमकणारे खडे, मोरपिसं वगैरे, शंख, शिंपले, कवडे. तर ही संस्मरणीय आठवणीतली चांदीची नाणी 100 रुपये. आंतरराष्ट्रीय बालवर्ष, राष्ट्रीय एकता ही नाणी येथे. चांदीचे नाणे 10 रुपये. 50 रुपये. सगळे चांदीची नाणी. या धातूचं मूल्य जास्त आहे. आता याचं बाह्यमूल्य कमी असलं तरी अंतरंगी मूल्य किंवा प्रमाणित नाणी आहेत. कारण याचं दर्शनी मूल्य कमी असलं तरी आंतरिक मूल्य जास्त. ही आहेत जागतिक नाणी. जगात असणारी वेगवेगळ्या प्रकारची नाणी होती पूर्वी, आता पण बंद झालेली असते सोन्याची नाणी. आता ही अस्तित्वात नाही आहे. आता तर सगळं जग कॅशलेस होण्याकडे धावत आहे. अशा वेळेला ऐतिहासिक नाणी आपल्याला माहिती तरी असायला हवी. जागतिक नाणी आहेत ही पण. पाहूया रुपयाचा इतिहास. अशा प्रकारे उत्क्रांत होत गेला रुपया. चे 5 रुपये. वेगवेगळ्या काळातली नाणी आहेत.
आता सध्या रुपयाचं आपलं चिन्ह आहे. आहती यंत्र चांदीच्या सपाट तुकड्याच्या एकाच बाजूवर एक किंवा जास्त निरनिळ्या ठशाने चिमटेवर चिन्ह उमटवली जात असत. त्याला ओतकाम यंत्र म्हणतात. हे असं अशा प्रकारे बनवत असत नाणी. अशा प्रकारे ओतकाम शिक्का मारून नाणी बनवत असत. शिक्का मारून नाणी बनवण्याची ही पद्धत आहे हाताच्या सहाय्याने.